पंचीकरण या ग्रंथामध्ये पान नंबर आहे 44 आणि मध्यंतरीच आलेला आहे स्वदेशी जाणाऱ्या पुरुषाचा दृष्टांत. तर काल आपण बघितलेलं आहे की शिष्याच्या अंतःकरणामध्ये या संसाराविषयी वैराग्य निर्माण झालेला आहे आणि वैराग्य निर्माण झाल्यानंतर त्या शिष्याला जो कोणी भेटेल त्याला तो विचारतोय, पुसावेसे हेची वाटे जे जे भेटे तयासी, देव कृपा करील मज काय लाज राखील. म्हणजे भगवान परमात्मा हा माझ्यावर कृपा केव्हा करील. थोडक्यात इथं काय सांगायचं वेदांताच्या भाषेमध्ये की माझं जे काही जन्म मरण आहे ते केव्हा नष्ट होईल, असा प्रश्न शिष्याने केल्यानंतर उत्तर दिलेलं आहे की साधूच्या समागमामध्ये तुम्ही जर गेलात तर तुमचं जन्ममरण टळेल. पण केवळ साधूच्या समागमामध्ये साधूंच्या संगतीमध्येच गेल्यानंतर जन्ममरण टळेल का, तर नाही. तर त्या ठिकाणी गेल्यानंतर तुम्हाला त्या साधूची सेवा करावी लागेल. सेवा केल्यानंतर ते प्रसन्न होतील आणि प्रसन्न झाल्यानंतर त्यांना वेळ आहे का हे बघून त्यांच्याकडे जाऊन त्यांना काय करावेत, प्रश्न करावेत. कोणता प्रश्न करावा, तर हु कोण छु एव विचार, म्हणजे मी कोण आहे हा प्रश्न श्रीगुरूंना विचारायचा. थोडक्यात हा विचार काय, हा विचार आपण करायचा की ज्याला या जन्म मरणातून दूर व्हायचंय त्याने मी कोण आहे हा विचार करायचा. मग हा विचार करायचा सांगितलं. मग शिष्याने प्रश्न केला की मी कोण आहे हा साधूच्या संगतीमध्ये जाऊन विचार करायचा. पण नेमकं साधू कोणाला म्हणतात, तर त्यांनी शिष्याने सांगितलं की ज्याने कौपन धारण केलेली आहे तो साधू आहे का, किंवा ज्याने त्रिशूळ, ज्याच्या हातामध्ये त्रिशूळ आहे, ज्याने भस्म लावलेलं आहे, ज्याच्या गळ्यामध्ये रुद्राक्षाच्या माळा आहेत, ज्याने भगवी वस्त्र धारण केलेली आहेत, त्यांना साधू म्हणायचं का, का यापेक्षा काही वेगळाच साधू असतो की जो पंचक्लेशातून या असणाऱ्या जीवाला दूर करतो त्याला साधू म्हणायचं, की केवळ बाह्य वेश धारण करणाऱ्यांनाच साधू म्हणायचं. असे दोन प्रश्न त्यांनी केले, शिष्याने केले. आणि त्यानंतर मग श्री गुरूंनी सांगितलं की हे बघ, साधू कोणाला म्हणतात, जो स्वधर्माचा त्याग करत नाही, ज्याची समदृष्टी झालेली आहे, जो विवेक वैराग्य समाधी षटक यांनी युक्त आहे, ज्याच्या ठिकाणी अदंभ आहे, अमान आहे, क्रोध कोणावर करत नाही, द्वेष कोणाचा करत नाही, शुचित्व पाळतो, बाह्य शुचित्वही पाळतो आणि अंतर शुचित्वही पाळतो. बाह्य म्हणजे शरीर स्वच्छ ठेवतो आणि अंतर म्हणजे अंतकरण सुद्धा ज्याचं निर्मळ आहे, असा काय असतो, तर साधू असतो. आणि आणखीन मुख्य रूपाने दोन गोष्टी सांगितलेल्या आहेत, श्रोत्रिय आणि ब्रह्मनिष्ठ. साधू कसा असावा, शास्त्राचं श्रवण त्याने केलेलं असावं. आणि दुसरी गोष्ट म्हणजे भगवान परमात्म्याच्या ठिकाणी त्याचं मन स्थिर असावं. थोडक्यात ब्रह्म आणि आत्मा यांच्या स्वरूपात तो निमग्न असावा. म्हणजे ब्रह्म आणि आत्मा यांचा अभेद आहे असं जाणून, असा निश्चय करून त्या परमात्मा स्वरूपाच्या ठिकाणी त्याचं मन स्थिर असावं. असा काय असावा, तर साधू असावा. म्हणजे श्रोत्रिय आणि ब्रह्मनिष्ठ हे विशेष रूपाने काय सांगितली, साधूची लक्षणं सांगितली. आणि अशा साधूला शरण गेलं तर आपल्याला निसंशय रूपाने काय होईल, तत्वाचा बोध होईल, आत्मज्ञान प्राप्त होईल, या जन्म मरणातून मुक्त होण्याचा उपाय आपल्याला प्राप्त होईल, अन्यथा होणार नाही. मग आता यासाठी श्रीगुरु हे श्रोत्रिय असावे आणि ब्रह्मनिष्ठ असावे याकरिता एक दृष्टांत देतात, स्वदेशी जाणाऱ्या पुरुषाचा दृष्टांत. स्व म्हणजे स्वतःचं जे काही गाव आहे त्या गावाला जाणारा जो काही पुरुष आहे त्या पुरुषाचा दृष्टांत. कोणी एक स्वदेशी जावयास निघालेला गृहस्थ आपल्या रस्त्याने चालला होता. त्याला वाटेत एक नदी लागली. तिथून पार जाण्याच्या हेतूने त्याने नदीच्या काठावर राहणाऱ्या लोकांस विचारले की मला नदीच्या पार जाता यावे, यास काय उपाय करावा. काय झालं, एक पुरुष होता आणि त्याला आपल्या घरी जायचं होतं.
पण घरी जात असताना तो रस्त्याला लागलेला आहे, रस्त्याने चालत आहे, पण त्याला वाटेमध्ये एक नदी लागली. पूर्वीच्या काळामध्ये पूल नव्हते, नावेनं पलीकडे जाणं लागत होतं. पण त्या ठिकाणी नावसुद्धा नव्हती. जर नाव असती, होडी असती, तर त्या होडीत बसून तो पलीकडच्या तीरावर गेला असता. पण त्याच वेळेला त्या ठिकाणी नावही नव्हती आणि होडीही नव्हती. मग तिथून पार जाण्याच्या हेतूने, म्हणजे या नदीतून अलीकडच्या तीरावरून पलीकडच्या तीरावर जाण्यासाठी त्याने काही लोकांस विचारलं. काही लोक बसलेले होते नदीच्या काठावर. त्यांना विचारू लागला. तो काय विचारू लागला, तर तो विचारू लागला की मला या नदीतून पलीकडे जायचं आहे, नेमकं मी काय उपाय केला पाहिजे. त्यावेळेस मग काय सांगतात बघा, हे ऐकून शरीराने पृष्ठ असून मजबूत व चालण्याच्या कामात अगदी पटाईत, पण बेटा डोळ्यांनी आंधळा असा एक त्याच्यापैकीच इसम पुढे येऊन त्या गृहस्थास म्हणाला की माझ्या खांद्यावर तुम्ही बसलात तर मी तुम्हास नदीच्या पार नेईन. दृष्टांत काय आहे, व्यक्ती पलीकडच्या तीरावर जाण्याची इच्छा करतोय, स्वदेशाला जाण्याची इच्छा करतोय. नदीच्या काठावर आल्यानंतर त्याला 3-4 व्यक्ती दिसले. त्याने विचारलं की या नदीच्या पलीकडे जाण्यासाठी मी काय उपाय करावा. त्यावेळेस त्या तिघांपैकी एक असणारा व्यक्ती चालण्यासाठी सुद्धा पटाईत होता, जामजूम होता, मजबूत होता, शरीराने एकदम पुष्ट होता, पण त्याला काय डोळे नव्हते, त्याला तो आंधळा होता. आणि आंधळा असणारा जो काही पुरुष आहे तो समोर आला आणि तो त्या असणाऱ्या स्वदेशी जाणाऱ्या पुरुषाला काय म्हणतो की तुम्ही काय करा, तुम्हाला या नदीच्या पात्रातून जाता येणार नाही. मी काय करतो, तुम्ही माझ्या खांद्यावर बसा आणि मी तुम्हाला पलीकडच्या तीरावर नेऊन सोडतो. असं तो आंधळा व्यक्ती बोलला. माझ्या खांद्यावर तुम्ही बसलात तर मी तुम्हास नदीच्या पार नेईन. असं कोण म्हणलं कोणाला? स्वदेशी जाणाऱ्या पुरुषास तो आंधळा व्यक्ती म्हणाला. त्या आंधळ्याचे ते बोलणे ऐकून नदी पार जाणाऱ्या गृहस्थाच्या मनात असा विचार उत्पन्न झाला की हा बेटा आंधळा असल्यामुळे याला स्वतःला नदीचा पार तर बिलकुल दिसत नाही असे आहे, तर हा मला पार कसा घेऊन जाईल. आता हा जो काही स्वदेशाला जाणारा गृहस्थ आहे, जो पुरुष आहे, त्याने विचार केला की हा जो काही आंधळा व्यक्ती आहे तो काय म्हणतोय की मी तुम्हाला काय करतोय, या पलीकडच्या तीरावर नेऊन पोहोचवितो. याच्या मनात विचार आला, हा तर आंधळा आहे, याने पलीकडचा तीर पाहिलेला नाही, अजून पलीकडचा तीर या आंधळ्याने बघितलेला आहे का? नाही. नेमकं कुठशिके किती अंतर काही माहिती नाही याला. आणि हा म्हणतो की मी तुम्हाला पलीकडच्या तीरावर नेऊन सोडतो. हे कसं शक्य होईल? शक्य होणार नाही ही गोष्ट. असे आहे तर मला पार कसा करून येईल, म्हणजे याला पलीकडचा तीर कोणता आहे आणि कुठं आहे, त्याची लांबी किती आहे हे माहीत नसताना हा कस काय सांगू शकतो की मी तुला पार नेऊन घालू शकत नाही. केवळ याच्या विश्वासावर जाणे मोठी धोक्याचे आहे. जर आपण याच्यावर विश्वास ठेवला, जर याच्या खांद्यावर आपण बसलो आणि जर कदाचित पात्रामध्ये पाणी जास्त असेल तर मग हाही बुडेल आणि मला सुद्धा बुडवेल ना, ही त्याच्या मनामध्ये काय आली? शंका आली. कोणाच्या? स्वदेशी जाणाऱ्या पुरुष, पलीकडच्या तीरावर जाणाऱ्या पुरुषाच्या मनामध्ये. वाटून केवळ याच्या विश्वासावर जाणे मोठी धोक्याचे आहे असे त्यास वाटून त्याने त्या आंधळ्याचे म्हणणे कबूल केले नाही. त्याने त्या आंधळ्याचं ऐकलं का? आंधळा काय म्हटला होता की माझ्या खांद्यावर तुम्ही बसा, मी तुम्हाला पलीकडच्या तीरावर नेऊन सोडतो. पण हे त्याला पटलं नाही. इतक्यात डोळ्याने उत्तम दिसत होते असा एक त्याच काठावर बसलेला पांगळा सदरील गृहस्थास म्हणाला की अहो, तुम्हाला कोणाच्याही बरोबर जाण्याची जरुरी नाही, तुम्ही स्वतःच मी सांगतो तसे जा म्हणजे झाले. आता पहिला व्यक्ती भेटला होता आंधळा, आणि दुसरा कसा आहे तर त्याला डोळ्यांनी चांगलं दिसतंय पण त्याला पाय नाही. डोळ्यांनी चांगलं दिसतंय पण पाय नाही. आणि तो असणारा पुरुष त्या गृहस्थाला म्हणाला की तुम्ही काय करा, तुम्हाला कोणाच्याही बरोबर जाण्याची आवश्यकता नाहीये, तुम्ही फक्त काय करा,
मी जसं सांगतोय तसं तसं तुम्ही जा. नदीत पाणी अगदी थोडे आहे. तो काय सांगतो पांगळा, नदीत थोडं पाणी, तुम्ही बुडणार नाही. आता हा नदीत उतरला होता का पाणी बघण्यासाठी? नाही. याच्यासुद्धा बोलण्यावर तो विश्वास ठेवणार नाही. नदीत पाणी अगदी थोडे आहे हे मला पक्के ठाऊक आहे. कोण म्हणतंय? पांगळा व्यक्ती त्या स्वदेशी जाणाऱ्या पुरुषाला. यासाठी मी सांगतो त्या मार्गाने जाल तर सहज पार निघून जाल. मी जसं तुम्हाला सांगतोय तसं तुम्ही जर गेलात तर तुम्ही सहज नदीच्या पलीकडच्या तीरावर जाल. असे म्हणून तो कसे कोठून जावायचे ते तोंडाने सांगून हाताने दाखवू लागला. आणि असं तो बोलला की मी सांगतो तसं तुम्ही गेलात तर तुम्ही नदीच्या पार जाल. असं सांगून कसं जायचं, कुठून जायचं तो तोंडाने सांगू लागला, दाखवू लागला की असं जायचं, 4 हात असं जायचं, 5 हात असं जायचं आणि मग लगेच तीर लागतंय, असं तो सांगू लागला. तो म्हणाला, या काठावर खाली पाण्यात उतरून सुमारे 20 कदम सरळ चालत गेल्यावर उजवीकडे जरासे वळून चालू लागा. तो काय सांगू लागला पांगळा त्या स्वदेशी जाणाऱ्या पुरुषाला की तुम्ही काठावर आता जा. काठावर गेल्यानंतर काय करा, 20 कदम 20 पावलं समोर जा, 20 पावलं सरळ जा आणि सरळ गेल्यानंतर उजवीकडे थोडसं वळा आणि चालू लागा. म्हणजे कोणत्याही अडचणी वाचून पार जाल. म्हणजे तुम्हाला कोणत्याही प्रकारची अडचण येणार नाही आणि तुम्ही नदीच्या पलीकडे जाल, पलीकडच्या तीरावर तुम्ही जाल. हे त्या पांगळ्याचे बोलणे त्या पार जाण्याची इच्छा करणाऱ्या गृहस्थांनी ऐकलं. पांगळ्याचं बोलणं सुद्धा त्या स्वदेशी पलीकडच्या तीरावर जाणाऱ्या पुरुषांनी ऐकलं. पण त्याच्याही बोलण्यावर त्याचा विश्वास बसेना. कारण तो आपल्याशीच विचार करून म्हणाला, या मनुष्याला स्वतःला पाय नाहीत. अर्थातच कोणत्याही दिवशी हा स्वतः नदीतून गेलेला नाही. त्यामुळे नदीत पाणी थोडे आहे की पुष्कळ आहे ते याला ठाऊक नाही, हे उघडच आहे. या पांगळ्याच्या बोलण्यावर सुद्धा त्याने विचार केला, स्वदेशी जाणाऱ्या पुरुषाने. आणि विचार केल्यानंतर तो काय म्हणू लागला स्वतःच्या मनाशीच की हा जो काही पांगळा व्यक्ती आहे, या नदीतून कधीच पलीकडच्या तीरावर स्वतःच्या पायाने गेला नाही. मग पाणी नदीत थोडं आहे का पुष्कळ आहे हे त्याला माहितीच नाही, हे उघडच आहे, हे उघडच आहे ना. अशा स्थितीत याच्या केवळ बोलण्यावर भरोसा धरून मी नदीत उतरून चालू लागलो आणि काही अंतरावर गेल्यावर पाणी जास्त खोल लागून माझी बुडण्याची वेळ आलीच तर मग हा पांगळा मला काय सहाय्य करणार? तो काय म्हणतो व्यक्ती, जर कदाचित मी या पांगळ्याच्या बोलण्यावर विश्वास ठेवला आणि त्याच्या सांगण्याप्रमाणे चालू लागलो आणि कदाचित समोर पाणी खोल असेल आणि मी त्यात जर बुडू लागलो तर त्यावेळेस मला हा वाचवायला येणार का? येणार नाही. माझी सहायता करण्यासाठी हा पांगळा व्यक्ती येणार नाही. असे मनात आणून असं त्या स्वदेशी जाणाऱ्या पुरुषांनी मनात आणलं. त्याने त्याचेही बोलणे कबूल केले नाही. म्हणजे जसं आंधळ्या व्यक्तीचं बोलणं कबूल केलं नाही तसं पांगळ्या व्यक्तीचं सुद्धा बोलणं कबूल केलं नाही. म्हणजे यापासून निष्पन्न झाले ते हे की इथं सिद्ध काय करायचं आपल्याला, काय सिद्ध झालं इथून? वस्तुतः तो पांगळा सांगतोय ते अगदी खरे आहे. पांगळा व्यक्ती जो सांगतोय असं जा तसं जा पुढे लगेच तीर लागल, हे खरं आहे. शिवाय नदीत पाणी सुद्धा कसं आहे, थोडं आहे, हेही खरं आहे. नदीत पाणी सुद्धा थोडं आहे हे सुद्धा कसं आहे, खरं आहे. तरी पण ते सांगणारा स्वतः पांगळा असल्यामुळे त्याच्या बोलण्यावर त्याचा विश्वास बसला नाही. सांगणारा पांगळा आहे, सांगणारा कधी त्या पाण्यातून गेला नाही, म्हणून त्याच्या बोलण्यावर काय नाही, विश्वास बसला नाही. कोणाचा? स्वदेशी जाणाऱ्या पुरुषाचा. म्हणून तो गेलाही नाही. म्हणून तो स्वदेशी जाणारा जो काही पुरुष आहे, स्वतःच्या गावाला जाण्यासाठी नदीच्या पलीकडच्या तीरावर जाण्याचा इच्छुक जो पुरुष आहे तो त्यांच्या दोघांच्या सांगण्यावरून सुद्धा गेला नाही. इतके होत आहे तोच त्या गृहस्थाच्या सुदैवाने नदीच्या काठावर तिसरा एक मनुष्य त्याला भेटला. बघा, या दोघांचं बोलणं झालं, तितक्यात एक तिसरा मनुष्य त्या ठिकाणी आला आणि आल्यानंतर त्याला डोळ्यांनी चांगले दिसत होते. आता जो तिसरा व्यक्ती होता
एक तर आंधळा होता, एक पांगळा होता, आणि तिसरा कसा होता, त्याला डोळ्यांनी चांगलं दिसत होतं, पायांनी चांगली चालता येत होते, पायाने सुद्धा त्याला चांगलं चालता येत होतं, डोळ्यांनी सुद्धा चांगलं दिसत होतं, आणि तो नदीतून पोहून जाण्यास समर्थही होता. या पाण्या हे जे काही पाणी आहे, कदाचित मध्यंतरी पाणी खोल आलं तर त्यातून पोहून जाण्याची सुद्धा तिची काय होती, तयारी होती. आणि या दोघांची, याला दिसत नव्हतं आणि याला चालता येत नव्हतं, मग कसं काय जायचं? पण याच्या सुदैवाने, या स्वदेशी जाणाऱ्या पुरुषाच्या सुदैवाने त्याला डोळस आणि चांगल्या प्रकारचा चालणारा व्यक्ती त्याला भेटला. त्याने त्या पार जाणाऱ्या गृहस्थास म्हटले की, पार म्हणजे नदीच्या पलीकडच्या तीरावर जाणारा जो काही गृहस्थ आहे, त्या गृहस्थाला हा व्यक्ती काय म्हणतोय, बाबा मज बरोबर चल. हे बघ, तुला पलीकडच्या तीरावर जायचंय ना, तर मग तू माझ्या बरोबर चल, मी तुला पार नेतो, मी तुला पलीकडच्या तीरावर सुरक्षित घेऊन जातो, तुला कोणत्याही प्रकारचं संकट मध्यंतरी येऊ देत नाही. तेव्हा त्या तिसऱ्या मनुष्याच्या बोलण्यावर त्याचा भरवसा तेव्हाच बसला आणि त्याच्या मदतीने तो नदी पार उतरून आपल्या गावी गेला. बघा, इथं सांगायचं काय दृष्टांतातून, केवळ आंधळ्या व्यक्तीवर त्या व्यक्तीने विश्वास ठेवला नाही, पांगळ्या व्यक्तीवर विश्वास ठेवला नाही, तर जो डोळस आहे, जो चांगला चालतो, त्याच्यावरच काय ठेवला, विश्वास ठेवला. तसं या ठिकाणी आंधळा म्हणजे कोण आणि पांगळा म्हणजे कोण? तर आंधळा म्हणजे कोण? ज्याला ब्रह्म आत्मबोधाचं अभिन्न रूपाने ज्ञान नाही, म्हणजे ब्रह्म स्वरूपात जो निमग्न नाहीये, तो काय तर आंधळा. आणि पांगळा म्हणजे कोण? पांगळा म्हणजे कोण? तर ज्याने शास्त्र श्रवण केलेलं आहे. एक मिनिट. पांगळा म्हणजे कोण? ज्याला ब्रह्मस्वरूपाचं ज्ञान आहे, परंतु शास्त्र अध्ययन केलेलं नाहीये, त्याला काय म्हणायचं? पांगळा. आता हा जो पांगळा होता, तो पलीकडचं तीर सांगू शकत होता, पण त्याला पाण्यातून जाता येत नव्हतं, म्हणजे त्याचं शास्त्र अध्ययन, म्हणजे शास्त्र अध्ययन झालेला नसले, ज्याचं झालेलं नाहीये, त्याला म्हणायचं पांगळा. आणि ज्याला ब्रह्मस्वरूप दिसत नाहीये, पण बोलतोय भारी भारी, एकदम शास्त्राचे वाक्य बोलतोय, शास्त्राध्ययन केलेलं आहे, पण ब्रह्म स्वरूपाचा अनुभव आलेला नाही, त्याला म्हणायचं आंधळा. तर तोच आता दृष्टांताचा काय करतात, सिद्धांत सांगतात. वरील दृष्टांताचा सिद्धांत. आता बघा, दृष्टांत होता, आता सिद्धांत सांगतात. ब्रह्मस्वरूपाची प्राप्ती व्हावी अशी इच्छा करणारा मुमुक्षू त्याला दृष्टांतातल्या स्वदेशी जावयाची इच्छा करणाऱ्या गृहस्थाच्या ठिकाणी समजावे. दृष्टांतामध्ये स्वदेशी जाणारा जो काही पुरुष आहे, म्हणजे तो गृहस्थ, त्याच्या ठिकाणी इथं कोण समजायचा? ब्रह्मस्वरूपाची प्राप्ती करणारा व्यक्ती, साधक. थोडक्यात काय, ब्रह्मस्वरूपाची प्राप्तीची ज्याला इच्छा आहे, थोडक्यात मुमुक्षू, त्या मुमुक्षूला स्वदेशी जाणाऱ्या पुरुषाच्या ठिकाणी समजायचंय. मग मुमुक्षूचा स्वदेश कोणता? आत्मलोक, ब्रह्मलोक. आणि व्यावहारिक भाषेत बोलायचं म्हटलं तर विशिष्ट गाव, जसं माझं गाव, तुमचं गाव, असं विशिष्ट गाव. पण आपला एकच देश कोणता? स्वदेश म्हणजे आत्मलोक. आपला जो काही आत्मस्वरूप आहे, ब्रह्मस्वरूप आहे, परमात्मा स्वरूप आहे, त्या परमात्मा स्वरूपाची प्राप्ती हाच काय तर स्वदेश आहे. तर ब्रह्मस्वरूपाची प्राप्ती व्हावी अशी इच्छा करणारा मुमुक्षू, त्याला स्वदेशी जाणाऱ्या पुरुषाच्या ठिकाणी समजायचे. पुन्हा जन्म मरणरूप ज्यात प्रवाह आहेत अशा संसाराला नदीच्या ठिकाणी समजावे. आता बघा, स्वदेशी जाणारा जो पुरुष आहे, त्याला नदीतून पलीकडे जायचं होतं. मग तसं या संसाररूपी समुद्रामधून, संसाररूपी ही काय तर नदी आहे, या जीवात्म्याला, या साधकाला, या संसारातून, या संसाररूपी प्रवाहातून काय करायचंय? पलीकडे जायचंय, म्हणजे ब्रह्मस्वरूपाकडे जायचं आहे. तर बघा, जन्म मरण रूप ज्यात प्रवाह आहे. बघा, प्रवाह दोन आहेत, जन्म आणि मरण हा प्रवाह आहे. असा जो काही संसार आहे, त्या संसाराला नदीच्या ठिकाणी समजायचंय. आणि परमात्म्याची जी प्राप्ती, तिला नदीच्या पहिल्या तीराच्या ठिकाणी समजायचंय. आणि श्रोत्रिय म्हणजे केवळ शास्त्रज्ञ पुरुष, आणि त्याला नदीच्या काठावरील आंधळ्याच्या ठिकाणी समजायचं. शास्त्रज्ञ, श्रोत्रिय म्हणजे शास्त्र अध्ययन केलेला, त्याला आंधळ्याच्या ठिकाणी
समजायचंय. या श्रोत्रियाला शास्त्र निरूपण रूप पायातला जोर आहे. त्याला पायातला जोर आहे म्हणजे शास्त्राचं निरूपण तो करू शकतो, पण त्याला अजून ब्रह्म आत्मबोध झालेला नाही. पण पैल तीरावर असलेले ब्रह्मस्वरूप याने कधीही पाहिलेले नाही. पैल तीरावर म्हणजे ब्रह्मस्वरूप, त्याने ब्रह्मस्वरूपाचा त्याला अनुभव आलेला नाहीये. जसं हा आंधळा जसं दृष्टांतामध्ये आंधळा त्या स्वदिशी जाणाऱ्या पुरुषाला काय म्हणतो, तुम्ही माझ्या खांद्यावर बसा, मी तुम्हाला घेऊन जातो. पण या आंधळ्याने पलीकडचा तीर बघितलेला आहे का? नाही. तसं जो शास्त्रज्ञ शास्त्र शिकलेला आहे त्याला ब्रह्मस्वरूप माहीत नाहीये, म्हणून त्याला आंधळ्याच्या ठिकाणी समजायचं. ज्याने केवळ शास्त्र अध्ययन केलेलं आहे त्याला आंधळ्याच्या ठिकाणी समजायचं. केवळ त्याच्या मार्गदर्शनाने आपल्याला ब्रह्मस्वरूपाची प्राप्ती होऊ शकत नाही. बघा, यासाठी एकदेशी श्रोत्रिय गुरुच्या आश्रयाने स्वरूपाची प्राप्ती होऊ शकत नाही. म्हणजे केवळ शास्त्र अध्ययन ज्याने केलेलं आहे आणि त्याच्या सानिध्यामध्ये तुम्ही जर राहिलात तर केवळ त्याच्याद्वारे तुम्हाला स्वरूपाची प्राप्ती होणार नाही. शाब्दिक ज्ञान होईल, श्लोकाचे अर्थ सांगताल, ग्रंथाचे ग्रंथ शिकवताल, पण ब्रह्मस्वरूपाचा अनुभव मात्र येणार नाही. केवळ शास्त्र अध्ययन केलेल्या गुरुच्या संगतीमध्ये जर राहिलात तर, म्हणजे त्याला ब्रह्मनिष्ठ सुद्धा लागतात. स्वस्वरूपाची ओळख होण्यासाठी दोन्ही गोष्टी लागतात, श्रोत्रिय आणि ब्रह्मनिष्ठ दोन्ही असावे लागतात. केवळ एकदेशी जो ब्रह्मनिष्ठ त्यास पांगळ्याच्या ठिकाणी समजावे. आता पांगळा व्यक्ती होता नदीच्या काठावर, त्या पांगळ्याच्या ठिकाणी कोणाला समजायचं? ब्रह्मनिष्ठाला. केवळ ब्रह्मनिष्ठ आहे, ब्रह्म स्वरूपाचा ज्याला अनुभव आहे त्याला पांगळ्याच्या ठिकाणी समजायचं. तो पांगळा व्यक्ती पलीकडचं तीर सांगू शकत होता, त्याला दिसत होतं, पण त्याला चालता येत नव्हतं, म्हणजे शास्त्र माहिती नव्हतं. त्याला गुरुच्या कृपेने झालं होतं ज्ञान ब्रह्मस्वरूपाचं, पण कोणी जर काही विचारलं तर ते सांगता येत नव्हतं, त्याच्यातलं सांगता येत नव्हतं. म्हणून ब्रह्मनिष्ठ त्याला काय समजायचं? पांगळ्याच्या ठिकाणी समजायचं. त्याला गुरुकृपेने ब्रह्मस्वरूपाचे जे अपरोक्ष ज्ञान, ब्रह्मस्वरूपाचं अपरोक्ष म्हणजे प्रत्यक्ष ज्ञान, त्याच्याच रूपाचे चक्षु मिळाले आहेत. जो ब्रह्मनिष्ठ आहे त्याला ब्रह्मस्वरूपाचं अपरोक्ष ज्ञानाचे चक्षु मिळाले आहेत, म्हणजे ब्रह्मस्वरूपाचं अपरोक्ष ज्ञान त्याला झालेलं आहे. तो संसार नदीचा पार जे परब्रह्म त्यास यथार्थ जाणतो, हे खरंय. म्हणजे परमात्म्याला तो जाणतोय की संसार नदीच्या पार. दृष्टांतामध्ये नदीच्या पैल तीराला तो पांगळा व्यक्ती बघतोय. तसं संसार नदीच्या पार असणारं जे काही ब्रह्मस्वरूप आहे त्या ब्रह्मस्वरूपाला हा पांगळा म्हणजे ब्रह्मनिष्ठ यथार्थ रूपाने जाणतोय, हे खरंय. पण त्याला वेद वाक्यांची प्रमाणे देऊन युक्तीने दुसऱ्यास उपदेश करण्याचे पाय नाहीत. त्याला उपदेश करता येत नाही. मी ब्रह्म आहे हे त्याला माहिती आहे, पण कोणी विचारलं तर त्याला सांगता येत नाही. युक्तीने सांगता येत नाही, शास्त्रप्रमाणे त्याला सांगता येत नाही. का? कारण की शास्त्र अध्ययन केलेलं नाहीये. शास्त्र अध्ययन जर केलं असतं तर मग युक्तीने प्रमाणाने त्याला सिद्ध करता आलं असतं की हे ब्रह्मस्वरूप आहे. लक्षात आलं ना? वेद वाक्यांची प्रमाणे देऊन युक्तीने दुसऱ्यास उपदेश करण्याचे पाय नाहीत. त्यामुळे तो दुसऱ्याला ब्रह्मप्राप्ती करून घेण्याचे उपाय दाखवून ही संसार रूप नदी तुच्छ आहे व ईश्वराचा अनुग्रह झाला असता. बघा, इथं सांगायचं काय आता, की हा जो काही ब्रह्मनिष्ठ आहे त्या ब्रह्मनिष्ठाला शास्त्र युक्ती प्रमाणे देऊन त्याला सांगता येत नाही, पण त्याला ब्रह्मस्वरूपाचं ज्ञान असल्यामुळे तो दुसऱ्याला ब्रह्मप्राप्ती करून देण्याचा उपाय दाखवून देऊ शकतो. कशा पद्धतीने? तर हा संसार कसा आहे तर तुच्छ आहे, हा संसार कसा आहे मिथ्या आहे, हा संसार कसा आहे तर अलिक आहे, हा संसार कसा आहे तर मृगजळाप्रमाणे आहे, हा संसार कसा आहे रज्जूवर भासलेल्या सर्पाप्रमाणे आहे, हा संसार कसा आहे शुक्तीवर भासलेल्या रजताप्रमाणे आहे. असा हा संसार आहे. हे त्याला ईश्वराच्या अनुग्रहाने समजलेलं असतं. भगवंताची कृपा त्याच्यावर झालेली असती
गुरुची कृपा झालेली असते आणि त्याला एक कळालेलं असतं. क्या बात आहे, वा वा. ही संसाररूप नदी तुच्छ आहे व ईश्वराचा अनुग्रह झाला असता म्हणजे भगवंताची कृपा झाली असता जसे गायीच्या खुरा इतक्या पाण्यातून तरुण जाणे अगदी सुलभ असते तशी तरुण जाण्यास सुलभ आहे. ही जी काही संसार रूप नदी आहे, हा जो काही संसार आहे, या संसारातून तरुण जाण्यासाठी काही अवघड नाही. केव्हा? ज्यावेळेस आपल्याला ईश्वराचा अनुग्रह प्राप्त होतो, भगवंताची कृपा आपल्यावर होते, त्यावेळेस जसं गायीच्या खुरातून तरुण जाण्यासाठी काही कष्ट लागतात का? गायीचं खुर आहे आणि त्यात पाणी तुंबलेलं आहे, त्यातून खूप कष्ट लागतात का तर जाण्यासाठी पलीकडं? लागत नाही. तसं ईश्वराचा अनुग्रह झाला असता तुम्हाला हा संसार सहजरीतीने तरुण जाता येतो. म्हणजे दुःख, लोभ, क्रोध हे जे काही विकार आहे, या विकारातून तुम्ही सहजरीतीने पलीकडे जाऊ शकता. म्हणजे ब्रह्मस्वरूपाला तुम्ही प्राप्त होऊ शकता. भगवान म्हणतात ना, मुकम करोति वाचालम पंगुम लंघयते गिरिम यत कृपातमहम वंदे परमानंद माधवम. भगवंताची कृपा झाली असता मुका बोलू शकतो, पांगळा चालू शकतो. केव्हा? भगवंताची कृपा झाल्यावर. मग भगवंताची कृपा झाल्यावर रेडा जर त्या ठिकाणी वेद बोलू शकतोय तर मग आपण का बोलणार नाही? रेड्यामुखी वेद बोलविला, गर्व दुजांचा हरविला. ज्ञानोबरायांनी संतांची आणि भगवंताची कृपा झाली की तुम्हाला अशक्य ते शक्य होऊ शकतंय. म्हणजे जी गोष्ट अशक्य आहे ती सुद्धा शक्य तुम्ही करू शकता. केव्हा? भगवंताची कृपा आणि संतांची कृपा झाल्यानंतर. भगवंताची कृपा घडे तै पांगुळा पर्वत चढे मुकयासी वाचा पुढे बोले होडे बृहस्पतीशी, असं रामायणामध्ये सांगितलेलं आहे. भगवंताची कृपा झाली असता पांगळा चालू शकतो आणि मुका व्यक्ती बृहस्पती बरोबर संवाद करू शकतो. संवाद अलौकिक गोष्ट आहे. चला, तर ईश्वराचा अनुग्रह झाला असता सहज रीतीने हा संसार रूपी समुद्र तरुण जाण्यास काय तर शक्य आहे. आणि परमेश्वर एक आहे, अद्वितीय म्हणजे दोनपणा नाहीये, अनंत म्हणजे परमात्म्याच्या ठिकाणी वस्तुभेद, देशभेद, देशपरिच्छेद, कालपरिच्छेद आणि वस्तुपरिच्छेद नाही, म्हणून तो कसा आहे? अनंत आहे. त्याचा अंत होत नाही, म्हणून परमात्मा हा कसा आहे? अनंत आहे. असंग, परमात्म्याशी कोणाचाही संग होत नाही. पुन्हा तो कसा आहे? अक्रिय, परमात्म्याच्या ठिकाणी, ब्रह्माच्या ठिकाणी, आत्म्याच्या ठिकाणी कोणत्याही प्रकारची क्रिया नाही. निर्विकार आहे. परमात्म्याच्या ठिकाणी कोणताही विकार नाही. अस्ति जायते वर्धते विपरिणमते अपक्षीयते विनश्यते, हेही विकार नाही. आणि काम, क्रोध, लोभ, मत, मत्सरदंभ हे सुद्धा विकार परमात्म्याच्या ठिकाणी नाही, म्हणून तो कसा आहे? तर निर्विकार आहे. निराकार, त्याला कोणत्याही प्रकारचा आकार नाही. रंग नाही, रूप नाही, नाही वर्ण छाया, निर्गुण निराकार तूची रघु राया. म्हणजे रंग नाही, रूप नाही, नाव नाही, रूप नाही, काही नाही त्या परमात्म्याच्या ठिकाणी, म्हणून तो कसा आहे? निराकार. निर्गुण आहे, कोणताच गुण त्याच्या ठिकाणी नाही. सत्वगुण नाही, रजगुण नाही ना तमगुण नाही. नित्य आहे, पुन्हा तिन्ही काळात आहे. भूतकाळात आहे, भविष्यकाळात राहणार आहे आणि वर्तमान काळात सुद्धा आहे. प्रत्येकात्मा, प्रत्येकात्मा म्हणजे सर्वांच्या देहामध्ये, प्रत्येकाच्या अंतःकरणामध्ये तो स्थित आहे. देहत्रयाहून वेगळा आहे. 3 देह, स्थूल देह, सूक्ष्म देह आणि कारण देह, या 3ही देहाहून तो परमात्मा, तो आत्मा, ते ब्रह्म कसा आहे? तर वेगळा आहे. अवस्था त्रयाचा साक्षी. 3 अवस्था असतात, जागृती, स्वप्न आणि सुषुप्ती. या 3ही अवस्थेचा साक्षी आहे कोण? आपला आत्मा म्हणजे आपण. पंचकोशातीत 5 कोश आहे. अन्नमय कोश, प्राणमय कोश, मनोमय कोश, विज्ञानमय कोश आणि आनंदमय कोश. या पंचकोशाहून तो कसा आहे? तर वेगळा आहे. हे पंचकोश म्हणजे आत्मा नाही, परमात्मा नाही. त्यानंतर व्यापक आहे. व्यापक आहे म्हणजे जसं व्यवहारामध्ये व्यापक कोण आहे? तर आकाश. तसं परमात्मा सर्वत्र काय आहे? तर व्यापक आहे. द्रष्टा आहे. द्रष्टा आहे म्हणजे पाहणारा आहे. स्वयंज्योती, स्वयंप्रकाशित आहे. सच्चिदानंद रूप असा आहे. सत म्हणजे तिन्ही काळात आहे, चित म्हणजे ज्ञान स्वरूप आहे आणि आनंद म्हणजे आनंद स्वरूप असा आहे. कोण? परमात्मा.
आणि त्याचे ज्ञान झाले असता. असा जो काही आतापर्यंत जे परमात्म्याचं वर्णन केलेलं आहे, कसं परमात्मा एक आहे, अद्वितीय आहे, अनंत आहे, असंग आहे, अक्रिय आहे, निर्विकार आहे, निराकार आहे, निर्गुण आहे, नित्य आहे, देहत्रयाहून वेगळा आहे, अवस्थत्रयाचा साक्षी आहे, पंचकोशातीत आहे, व्यापक आहे, द्रष्टा आहे, स्वयंज्योती आहे, सच्चिदानंद रूप आहे, असं ज्ञान झालं असता. कोणाचं? आत्म्याचं. आत्मा मी रूपाने म्हणजे ब्रह्माचं, म्हणजेच आत्म्याचं. तो आत्माच मी आहे. मी म्हणजे आत्मा. आत्मा कसा आहे तर अद्वितीय आहे, एक आहे, अनंत आहे, असंग आहे, निर्विकार आहे, निराकार आहे, अवस्थत्रयाचा साक्षी आहे, पंचकोशातीत आहे, सच्चिदानंद स्वरूप आहे, असं आपल्या आत्म्याचं ज्ञान झालं असता. संसार नदीतून, ही जी काही संसाररूप नदी आहे, या नदीतून क्लेशा वाचून म्हणजे दुःख न होता, इतकेच नव्हे तर मोठ्या सुखाने पार जाशील. म्हणजे त्या ठिकाणी सुखपूर्वक या नदीतून तुम्ही पार जाल. असे जे तो दुसऱ्यास बोलून दाखवितो. असं बोलून दाखवतो कोण? ब्रह्मनिष्ठ असणारा. ब्रह्मनिष्ठ असं बोलून दाखवतो की असं तुम्हाला परमात्म्याचं ज्ञान झालं की तुम्ही या संसार समुद्रातून दुःखा वाचून काय व्हाल, कष्ट न करता तुम्ही पार जाल. असं तो ब्रह्मनिष्ठ महात्मा बोलून दाखवतो. ते जरी सर्व अक्षरशः खरे आहे, ते खरंच आहे. ते जे बोलतोय ते सगळं कसं आहे, खरं आहे. तरी त्याच्या बोलण्यावर मुमुक्षूचा विश्वास बसत नाही. एवढं तो सांगून सुद्धा मुमुक्षूचा त्याच्या बोलण्यावर विश्वास बसत नाही. का? कारण की तो प्रमाण सांगत नाही, तो युक्ती सांगत नाही, म्हणून बसत नाही. युक्ती का सांगत नाही, प्रमाण का सांगत नाही? कारण शास्त्राचं अध्ययन केलेलं नाही, म्हणून सांगत नाही. आणि म्हणून केवळ ब्रह्मनिष्ठ असेल तर त्याच्या सुद्धा वचनावर मुमुक्षूचा विश्वास बसत नाही. आणि केवळ श्रोत्रिय असेल तर त्याच्या सुद्धा बोलण्यावर मुमुक्षूचा विश्वास बसत नाही. जसं त्या स्वदेशाला जाणाऱ्या पुरुषाचा त्या आंधळ्यावरही विश्वास बसला नाही आणि त्या पांगळ्यावर सुद्धा विश्वास बसला नाही, तसं मुमुक्षूचा केवळ श्रोत्रिय असणाऱ्या श्रीगुरूवर सुद्धा विश्वास बसत नाही आणि केवळ ब्रह्मनिष्ठ असणाऱ्या श्रीगुरूवर सुद्धा विश्वास बसत नाही. त्याला दोन्ही असावे लागतात. श्रोत्रिय असावा लागतो आणि ब्रह्मनिष्ठ सुद्धा असावा लागतो. बघा, अक्षरशः खरी आहे तरी त्याच्या बोलण्यावर मुमुक्षूचा विश्वास बसत नाही. कारण असे की तो श्रुती स्मृतीतल्या वाक्यांची प्रमाणे सांगत नाही. कारण की कोणतंही बोलणं आपलं प्रमाण सिद्ध असावं. बोलण्याला प्रमाण नसेल तर ते बोलणं व्यर्थ आहे. तसं या ब्रह्मनिष्ठ महात्म्याचं होतं. हा प्रमाणात देत नाही, म्हणून मुमुक्षूचा विश्वास बसत नाही. त्यामुळे त्याच्या स्वतःच्या वाक्यात सुद्धा संदेह राहतो. म्हणजे त्या ब्रह्मनिष्ठाचं जे काही वाक्य आहे त्याच्यावर काय असतो, संशय असतो, संदेह असतो. यासाठी दृष्टांतात नदी पार जाणारा गृहस्थ ज्याप्रमाणे डोळस आणि पायी चालत जाणाऱ्या मनुष्याच्या साह्याने नदी उतरून पार गेला, त्याचप्रमाणे श्रोत्रिय आणि ब्रह्मनिष्ठ या दोन विशेषणांनी युक्त अशाच सद्गुरूच्या साह्याने संसार नदीतून पार जाता येते. नाहीतर नाही. यासाठी अशाच सद्गुरूला शरण जावे. बघा, दृष्टांतामध्ये स्वदेशी जाणारा जो काही गृहस्थ आहे त्या गृहस्थाने ज्याला चांगली डोळे आहेत, ज्याला चांगले चालता येतंय, त्याच्याच मार्गदर्शनाने तो नदीच्या पलीकडच्या तीरावर तो गेला. हा झाला दृष्टांत. त्याचप्रमाणे सिद्धांतामध्ये जो मुमुक्षू असतो तो मुमुक्षू केवळ श्रोत्रिय व्यक्तीवर विश्वास ठेवत नाही, केवळ ब्रह्मनिष्ठावर सुद्धा विश्वास ठेवत नाही. तर श्रोत्रिय आणि ब्रह्मनिष्ठ या दोन विशेषणांनी युक्त असणारे जे काही सद्गुरू आहे त्या सद्गुरूच्या साह्याने तो या संसाररूपी नदीतून पार जातो. आणि म्हणून सद्गुरू कसे असावेत तर श्रोत्रिय असावे आणि ब्रह्मनिष्ठ असावे. असेच जीवनामध्ये आपण काय करावे, सद्गुरू करावे. नाहीतर खूप मोठी काय होती, फसवणूक माणसाची होऊ शकते. कारण की पाणी पिना छान के आणि गुरु करना पहिचान के. जर असं केलं नाही तर जीवनाचं वाटोळं होऊन जातं.
वाटुळं होऊन जातं, वाटुळं. बघा पुढं, गुरुला शरण जाण्याविषयी प्रमाणे. आता या ठिकाणी काय सांगतात, लगेच प्रमाण सांगतात, कारण की प्रमाणाशिवाय बोलू नये. शिवाय अथर्व वेदाच्या मुंडक उपनिषदात सुद्धा जिज्ञासूने समिधादी उपहार हातात घेऊन विनयनयत होऊन परमतत्वज्ञान प्राप्त व्हावे या हेतूने श्रोत्रिय आणि ब्रह्मनिष्ठ या दोन विशेषणांनी युक्तच गुरुला शरण जावे. बघा, अथर्व वेदाचं मुंडक उपनिषद आहे आणि त्या मुंडक उपनिषदामध्ये शरण जाण्याचा प्रकार सांगितलेला आहे की मुमुक्षुने शरण कोणाला जावं आणि शरण जात असताना आपल्या हातामध्ये काय न्यावं आणि श्री गुरुकडे गेल्यानंतर कशा प्रकारचं आपलं आचरण असावं. तर श्री गुरुकडे जात असताना कोणत्या इच्छेने जावं, तर परमात्म तत्वज्ञान व्हावं, परमात्म्याचं ज्ञान आपल्याला व्हावं, आत्म्याचं ब्रह्मरूपाने ज्ञान आपल्याला व्हावं आणि ब्रह्माचं आत्मरूपाने आपल्याला ज्ञान व्हावं. थोडक्यात सर्व दुःखाची निवृत्ती आणि परमानंदाची प्राप्ती आपल्याला व्हावी या हेतूनं श्री गुरुकडे मुमुक्षीने जायचं असतं. बरं, जात असताना आपल्या हातामध्ये रिकाम्या हाताने कधीच जायचं नाही. तर पूर्वीच्या काळामध्ये समिधा घेऊन जायचे. समिधा म्हणजे लाकडं. त्यांना श्रीगुरूंना जे उपयोगी येतात ती वस्तू घेऊन जायची असते. आता सध्याच्या काळात लाकडाचा उपयोग नाही, मग बाकीच्या वस्तू घेऊन जायच्या, फळं गिळं हातात घेऊन जायचं आणि गेल्यानंतर म्हणायचं का, आलो मी तुमच्याकडे शिकायला आलो, मला शिकवाय, असं नाही. तर अगोदर त्यांना नमस्कार करायचा, नम्र त्या ठिकाणी राहायचं आणि नंतर मग श्रीगुरूंना काय करायचं, विचारायचं. पण ते श्रीगुरू कसे असावे, तर श्रोत्रिय असावे आणि ब्रह्मनिष्ठ असावे. समित पाणीम श्रोत्रियम ब्रह्मनिष्ठम. विजिज्ञासे म्हणजे परमात्मा तत्वाला जाणण्याच्या इच्छेने श्रोत्रिय आणि ब्रह्मनिष्ठ श्रीगुरूंना शरण जायचे, हातामध्ये संहिता घेऊन, असे स्पष्ट निरूपण करून सांगितले आहे. त्याचप्रमाणे भगवद्गीतेमध्ये सुद्धा 4थ्या अध्यायात भगवंतांनी सांगितलेलं आहे, तद्विद्धी प्रणिपातेन परिप्रश्नेन सेवया उपदेक्षन्ते ते ज्ञानम ज्ञानिनस्तत्वदर्शिनः. तद्विधि प्रणिपातेन परिप्रश्नेन सेवया उपदेक्षन्ते ते ज्ञानम ज्ञानिनस्तत्वदर्शिनः. तर भगवान परमात्मा अर्जुनाला सांगतात की तद म्हणजे ते ज्ञान, तद म्हणजे ज्ञान, प्रणिपातेन परिप्रश्नेन सेवया विद्धी, ते ज्ञान जाण. पण कसं जाण, प्रणिपातेन त्यांना नमस्कार कर गेल्यानंतर त्यांना प्रश्न विचार, त्यांची सेवा कर आणि सेवा केल्यानंतर ते ज्ञान, त्या ज्ञानाचा ते असणारे तत्वदर्शी आणि ज्ञानी म्हणजे त्या ठिकाणी श्रोत्रिय. श्लोकामध्ये पद आलेलं आहे ज्ञानिनः म्हणजे श्रोत्रिय आणि तत्वदर्शीनं म्हणजे ब्रह्मनिष्ठ. असे जे श्रीगुरु आहे ते तुला काय करतील, ज्ञानाचा उपदेश करतील. पण केव्हा, सेवा केल्यानंतर, प्रश्न केल्यानंतर, नम्रतापूर्वक त्यांच्या सानिध्यामध्ये राहिल्यानंतर. भगवान ज्ञानोबा म्हणतात ना, तनु मनु जीवे चरणाशी लागावे, अगर्वता करावे दास्य सकळ. सेवा करत असताना कोणत्याही प्रकारचा गर्व करायचा नाही. कायेने, वाचेने आणि मनाने काय करायची, सेवा करायची. आणि अशी जर सेवा केली तर ते तुम्हाला ज्ञानाचा काय करतील, उपदेश करतील. जे तुम्हाला अपेक्षित आहे तेच ज्ञान तुम्हाला ते सांगतील. अर्थ, सद्गुरूला साष्टांग नमस्कार करून बंध म्हणजे काय, मोक्ष म्हणजे काय, विद्या कशाला म्हणावी, अविद्या कोणाला म्हणावी, आत्मा कोण आहे, परमात्मा कोण व त्या दोघांची एकता कशी जाणावी इत्यादी प्रश्न त्यास विचारून व त्यांची सेवा करून त्यास प्रसन्न करून त्यांच्यापासून परमश्रेष्ठ मोक्षाचे साधन अद्वितीय असे परमात्म्याचे ज्ञान ते बाजीवा समजून घे. आणि तसे घेतलेस म्हणजे ज्ञानी म्हणजे श्रोत्रिय आणि तत्वदर्शी म्हणजे ब्रह्मनिष्ठ असा जो सद्गुरू तो तुला ज्ञानाचा उपदेश करील. बघा, या ठिकाणी प्रक्रिया सांगितलेली आहे की सर्वात प्रथम काय करायचंय, सद्गुरूकडे जायचंय. गेल्यानंतर त्यांना साष्टांग नमस्कार करायचा
आणि साष्टांग नमस्कार केल्यानंतर बंध म्हणजे काय हा प्रश्न विचारायचा. मोक्ष कशाला म्हणतात हा प्रश्न विचारायचा. विद्या कशाला म्हणतात हा प्रश्न विचारायचा. अविद्या कशाला म्हणतात हा प्रश्न विचारायचा. आत्मा कोण आहे, परमात्मा कोण आहे, आणि त्या आत्म्याची आणि परमात्म्याची एकता कशा प्रकारे जाणायची आहे, असा प्रश्न त्यांना विचारायचा आहे. पण केव्हा विचारायचं आहे? त्यांची अगोदर सेवा करायची. सेवा केल्यानंतर ते आपल्यावर काय होतील? प्रसन्न होतील. आणि प्रसन्न झाल्यानंतर अद्वितीय जो काही परमात्मा आहे, जो काही मोक्ष आहे, त्या मोक्षाचं जे साधन आहे ते साधन त्या श्रीगुरूंना विचारायचं. पण कोणत्या श्रीगुरूंना? की जे श्रोत्रिय आहे आणि ब्रह्मनिष्ठ आहे, अशा सद्गुरूंना ते विचारायचं. आणि विचारल्यानंतर ते काय करतील? ते कृपाळू असतात. ते कृपाळू श्रीगुरू काय करतील? तुम्हाला ते ज्ञान सांगतील. म्हणजे श्रीगुरूकडे गेल्यानंतर आपल्या आत्मकल्याणाविषयीच विचारायचं. हे नाही विचारायचं की आमच्या मुलीचं लग्न केव्हा होईल, किंवा आमच्या विहिरीला पाणी लागेल का, ह्या गोष्टी विचारत बसायचं नाही. किंवा याला नोकरी लागेल का, याचं ह्या गोष्टीत म्हणजे जे लौकिक व्यवहारामध्ये मिळवण्याच्या वस्तू असतात त्या श्रीगुरूंना मागायच्या नाही. त्या तुमच्या प्रारब्धाने, तुमच्या पूर्वजन्मातल्या पुण्यकर्माने तुम्हाला ते भोग मिळणारच आहेत. ही अपेक्षा श्रीगुरूकडे करायची नाही. श्रीगुरू कशाकरता असतात? तर आपल्याला स्वस्वरूपाचं ज्ञान करून देण्याकरता असतात. आणि या संसाररूपी समुद्रातून पार नेण्याचं काम ते करत असतात. याकरिता श्रीगुरू असतात. ठीक. तर आतापर्यंत आपण काय बघितलं? तर श्रीगुरूंना शरण जायचंय, त्यांच्या सानिध्यामध्ये राहायचंय. आणि सानिध्यामध्ये राहिल्यानंतर त्यांना प्रश्न करायचा की मी कोण आहे. मी कोण आहे हा विचार करायचा सांगितलेला आहे. हा प्रश्न करायचा सांगितलेला आहे. हा प्रश्न श्रीगुरूंना विचारायचा सांगितलेला आहे. त्यावेळेस मी कोण आहे हा प्रश्न श्रीगुरूंना केल्यानंतर श्रीगुरू तुम्हाला सविस्तर त्या प्रश्नाचं काय करणार आहेत? तर उत्तर देणार आहेत. आता जो राहिलेला विचार आहे तो आपण उद्या घेऊ. ओम पूर्णमदः पूर्णमिदं पूर्णात् पूर्णमुदच्यते पूर्णस्य पूर्णमादाय पूर्णमेवावशिष्यते. ओम शांती शांती शांती.